ट्रॅव्हल विथ रवी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्वामीनारायण मंदिर, जे पुण्याच्या नरे एरियामध्ये आहे. तर आपण पुढे मंदिराचा टाईम टेबल आणि जे विधी होतात त्याचा टाईम पाहणार आहोत. या टायमिंगनुसारच मंदिराचे सर्व विधी होतात, ते आपण पाहू शकता. आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंटर झालेलो आहोत. आपण आतमध्ये एंट्री केल्यावर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत आणि मोठं असं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे, आपण पाहू शकता. आणि इथे खास करून शनिवारी आणि रविवारी खूप सारी गर्दी असते. तर पुढे आपण मंदिराबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. हे मंदिर पूर्णपणे भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे आणि ह्या मंदिराचा एरिया बघितला तर जवळजवळ 20 ते 22 एकरमध्ये हे मंदिर पसरलेलं आहे. येथे प्रशस्त अशी पार्किंग आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीसाठी अवेलेबल आहे पार्किंग. आणि हा खूप मोठा आणि भव्य दिव्य असा परिसर आहे मंदिराचा. आणि ह्या मंदिराची जवळजवळ 184 फूट एवढं हे लांब मंदिर आहे आणि 181 फूट रुंद आहे आणि 74 फूट उंच असं हे मंदिर आहे. एवढं भव्य आणि दिव्य असं हे मंदिर आहे. हे पुण्यात फक्त एक मोठं मंदिर म्हणून ओळखलं जात नाही, तर हे वास्तुकला आणि जे बारीक नक्षीकाम आहे आणि ज्या मंदिराची शांतता ह्यासाठीही ओळखलं जातं. हे मंदिर पुण्याच्या अशा गजबजलेल्या ठिकाणी असून पण इतकं शांत आणि प्रसन्न वातावरण आहे, ते आपण इथं मंदिरात पाहू शकता. आणि खूप मनमोहक आणि सुंदर असं वातावरण आहे ह्या मंदिराचं. आणि विशेष म्हणजे हे मंदिर बनवताना जो दगड वापरण्यात आलेला आहे तो खास करून राजस्थानमधून मागवण्यात आलेला आहे. तो दगड आहे गुलाबी बलुआ दगड आणि दुसरा आहे लाल दगड. ह्या 2 दगडामध्ये हे पूर्ण मंदिराचं काम करण्यात आलेलं आहे. आणि हे मंदिर कुठेही इथे स्टीलचा वापर केला गेलेला नाही, फक्त हे मंदिर दगडात बनवण्यात आलेलं आहे. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. आपण आतमध्ये गेल्यावर श्री हनुमानांची, श्री गणेशाची आणि सुंदर अशी श्री बालाजींची मूर्ती पाहू शकता. आणि ह्या मूर्ती इतक्या सुंदर आहेत की जसं काही भगवंत समोर आहे असं वाटतं. अशा इतक्या सुंदर आणि अप्रतिम अशा मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तसंच पुढे गेल्यावर आपण श्री सीता आणि राम यांची मूर्ती पाहू शकतो. श्री संत तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याही मूर्त्या पाहू शकता. इथे विठ्ठल आणि आई रुक्मिणी यांचीही मूर्ती पाहू शकता आपण. आणि ह्या मंदिरात 140 स्तंभावर हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे. आणि ह्या 140 स्तंभावर 10,269 मूर्तींचं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे जसं गणेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे सुंदर असे 10,269 असे मूर्त्या कोरून हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. असे सुंदर आणि भव्यदिव्य मंदिर आहे. तर आपण नक्की या मंदिराला व्हिजिट करा. आणि हे सुंदर असं मंदिर 19 फेब्रुवारी 2017मध्ये पूर्णपणे भक्तांसाठी खुलं करण्यात आले, कारण की ह्याचं काम 2017मध्ये पूर्ण झालं आणि हे भक्तांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं. ट्रॅव्हल विथ रवी या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर